मुस्कान हॉस्पिटल में आरएलएस योजना शुरू की गई है। इसमें हर इतवार को सुबह 10 बजे से 2 बजे तक बच्चों का, दांतों का, जनरल मेडिसिन जैसे निमोनिया, पीलिया, डायरिया, मलेरिया, डेंगू, खून की कमी, टाइफाइड, ईसीजी चेकअप फ्री रखा गया है। इसी योजना में एडमिट होने वाले मरीजों को 30% से लेकर 100% तक हॉस्पिटल बिल में से सहूलत दी जाएंगी। पता याद रखिए, मुस्कान हॉस्पिटल, सनराइज अपार्टमेंट, गडकरी नगर, खड़का रोड, भुसावल। हाल ही में भुसावल शहर में बीजेपी नगरसेवक संतोष बारसे और सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे की बेरहमी से हत्या कर शहर के बदमाशों ने दहशत फैला दी है। इसी पृष्ठभूमि में कुछ बदमाशों ने विधायक संजय भाऊ सावकरे के भाई प्रमोद भाऊ सावकरे को जान से मारने की धमकी दी है, जिसके बाद भाजपा नगरसेवक, पदाधिकारी और कार्यकर्ता ने सोमवार 3 जून को सुबह 10 बजे प्रांत अधिकारी कार्यालय आए और इस हत्याकांड और दी गई धमकी के खिलाफ अपना विरोध जताया व बयान में कहा कि जल्द ही इस हत्याकांड के आरोपियों को गिरफ्तार करें और विधायक सावकरे के परिवार को पुलिस सुरक्षा प्रदान करें। निवेदन देते समय जिला महासचिव परीक्षित बरहटे, जिला उपाध्यक्ष सतीश सपकाले, जिला सचिव खुशाल जोशी, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटिल, शहर अध्यक्ष युवराज लोनारी, मित्र पक्ष के उमेश नेमाडे व अन्य कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। मध्ये काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक श्री संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्याकांडाचे आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो। तसेच यातील जे काही आरोपी असतील या आरोपींवर शासनातर्फे कडक कारवाई करण्यात यावी। तसेच याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार साहेब संजय भाऊ सावकारे यांचे बंधू प्रमोद भाऊ सावकारे यांना मोबाईलवर काही माथे फिरूनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो। तसेच पोलीस प्रशासनास विनंती आहे की आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांना जर धमक्या देण्याचा प्रकार या शहरात चालू असेल आणि असे हत्याकांड जर होत असेल तर यामुळे निश्चितच नागरिक हवालदिल झालेले आहेत, दहशतीखाली आलेले आहेत। त्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्यात यावी। तसेच आमदार आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी आजच्या दिवशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। नगरसेवक संतोषजी बारसे आणि त्यांचे मित्र सुनील राखुंडे यांची जी निर्गुण हत्या झाली, ही हत्या एक मोठं कटकारस्थान होतं आणि या कटकारस्थानामध्ये त्या दोघांचा जीव जाऊन या भुसावळ शहरात आणि परिसरात मोठं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आणि अशामध्ये ज्या कुटुंबावर हा घात घडला त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जे लोक जात आहेत त्या लोकांना सुद्धा धमक्या येत आहे। आमदार महोदय संजयजी सावकारे आणि त्यांचे बंधू प्रमोदजी सावकारे यांना फोनवर एका माथे फिरवण्याची काही धमकी दिली आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची जी धमकी आहे ही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधक नाही। आणि अशा पद्धतीचं जर वातावरण झालं तर या शहरामध्ये यापुढे अशा अनेक घटना घडू शकतात। त्यासाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की ही जी घटना आहे ही निषेधार्थ आहे आणि या घटनेचं तात्काळ ज्या माथेफिरूंना धमकी दिली आहे आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांवर जर अशा पद्धतीने कोणी धमक्या देत असेल तर सामान्य नागरिकांचं जगणं हे फार कठीण या ठिकाणी होईल। आणि या भुसावळ शहराचं जे एक चांगलं नावलौकिक आहे, सर्व जातीय धर्मियांचे लोक या ठिकाणी सुखात आनंदात नांदतात, त्या लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण होऊन या शहराचं, या परिसराचं आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आमचं नाव खराब होईल। परंतु या नावाला काळीमा फासण्याचं जे काम या लोकांनी केलं आहे ते आम्ही पुसून काढण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहेत। म्हणून सर्व अधिकारी वर्गांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं ही विनंती। आज सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजणीच्या इथे कशासाठी एकत्रित झालेले आहेत। आपले संतोष भाऊ बारसे यांचा जो निर्गुण हत्या इथे करण्यात आलेली आहे आणि मी तरी आतापर्यंत 14 वर्षापासून राजकारणामध्ये एक जरी पदाधिकारी नसली तरी एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होती। आजपर्यंत मी बघितलं आणि विशेष म्हणजे माझ्या घराच्या शेजारी संतोष भाऊ राहतात। आम्ही महिला त्यांच्यामुळे खूप सुरक्षित होतो भुसावळमध्ये असं म्हटलं तरी चालेल, कारण आता प्रत्येक कॉलेज, शाळा, कॉलेजमध्ये जर बघितलं तर गुंडागर्दी, मारहाण हे तर कंटिन्यू सुरूच राहणार आहे।
तर अशा सर्व दादागिरीला कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि शासनाने कठोर निर्णय यासाठी घेतला गेला पाहिजे, जेणेकरून सर्व महिला भगिनी पण सुरक्षित राहतील आणि हा जातीवाद पण मिटला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आमचे जे माननीय आमदार साहेब आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीला जर कधी धमकी देण्यात येते तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी काय करावं आणि आमच्या पाठीशी असं कोण उभं राहणार आहे, तिच्यासाठी आम्ही शासनाकडे निवेदन करतोय आणि सर्व महिलांकडून आम्ही आज निषेध करणार आहोत की या सर्व जे आहेत लोक त्यांना जास्तीत जास्त लवकर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना म्हणजे शिक्षा देण्यात यावी। काही दिवसाआधी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक संतोष भाऊ बारसे तसेच आपले सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राखुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली। या सर्व निर्घुण हत्येचा आम्ही भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुक्यातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो व जाहीर निषेध करतो। याच प्रकरणामध्ये या बारसे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमच्या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे व त्यांचे बंधू प्रमोद भाऊ सावकारे हे सांत्वन करण्यासाठी तिथे गेले असता त्यांना फोनवरून एका माथे फिरूने एका समाजकंटकाने धमकी त्यांना दिली की आम्ही तुम्हाला जीवे ठार मारून टाकू। जर एखाद्या परिवाराला सांत्वन करण्यासाठी जाणं हा जर गुन्हा असेल तर आता आपल्या या समाजामध्ये या सर्व शहरामध्ये जगायचं कसं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। तरी मी पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की आपण या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे यांनी या तालुक्याचा केलेला विकास पाहता त्यांचा विकास हा विरोधकांना किंवा जे समाजकंटक आहेत यांना पटलेला नाही, त्यामुळे त्यांची लोकप्रियता बघता त्यांना आपण त्यांच्या संरक्षणासाठी Y+ची सुरक्षा प्रदान करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबियांना हदा प्रदान करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करतो। आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुरा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है। साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट JEE सिविल सर्विसेज एंड MHCET 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है। वो बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है। स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786। ईमेल ID bspateleducationalcampus@gmail.com, वेबसाइट bspateleducationalcampus.com। भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़का रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है। वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई-लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा। बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन। बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन। बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का WhatsApp ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन। बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम। वह MI तेली स्कूल की छात्र वो पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया। तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन।
संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल।